नमस्ते मित्रांनो, आज आपण जे काय पाणी पितो त्या पाण्याबद्दल माहिती बघू की पाणी किती पिलं पाहिजे, कसं पिलं पाहिजे, कधी पिलं पाहिजे आणि जर पाणी चुकीच्या पद्धतीनं पिलं तर काय प्रॉब्लेम होतात. तर बेसिकली आपल्या शरीराचा जवळपास 60% जो काय भाग आहे तो पाण्यानं बनलेला असतो आणि एक रेग्युलर इंडियन ॲडल्ट जर बघितलं तर 2 ते 3 लिटर डेली पाण्याची आपल्याला गरज असते. पाण्याचा उपयोग जर बघितलं तर शरीरातल्या प्रत्येक सिस्टमच्या कामासाठी पाणी जरुरी असतं. मग ते पचन असो, टेम्परेचर कंट्रोल असो, मेंदू असो, किडनी असो, सांधे असो किंवा कोणतीही सिस्टम घ्या, पाण्याची गरज 100% असते. जर का थोडं बी डिहायड्रेशन झालं, 2 ते 4% बी डिहायड्रेशन जर झालं, पाण्यामध्ये ड्रॉप जर झालं तर इव्हन मेंदूचं जे फंक्शन आहे, जे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे, मूड आहे, त्यामध्ये जबरदस्त बदलाव आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळे पाणी खूप जरुरी गोष्ट आहे. पाण्याची जी सुरुवात आहे ती अगदी उठल्या उठल्या लगेच करणं जरुरी गोष्ट आहे, ज्याला आयुर्वेदिक लँग्वेजमध्ये उशप्पान असं म्हणतो, की ज्यानं मेटाबॉलिझम किकस्टार्ट होतं आणि बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते. पाणी जेवायच्या अगोदर जर 15 ते 20 मिनटं जर पिलं, साधारण 1 ते 1.5 ग्लास, तर ओव्हर इटिंग व्हायची शक्यता कमी राहते आणि त्यामुळं वेट कंट्रोल राहायला पण मदत होते. 250 ते 300 ml पाणी म्हणजे 1 ग्लास पाणी प्रत्येक 1 ते 2 तासाने पिणं हे जरुरी असतं. पाणी पिताना शांत खाली बसून जे काय भांडं आहे त्याला प्रॉपर तोंड लावून पाणी पिणं हे जरुरी असतं, ज्याला आपण माइंडफुल इटिंगचा पार्ट म्हणतो. जर का बाटलीनं पाणी पित असू तर शक्यतो ती बाटली स्टेनलेस स्टीलची असावी किंवा कॉपरची असेल तर अजून चांगलं. पण तांब्याच्या बाटलीला आतनं लवकरच एक परत म्हणजे एक ग्रीन कलरचं एक लेअर यायची शक्यता असते. त्यामुळं मध्ये आधी ती मीठ, लिंबू आणि गरम पाणी यांना साफ करणं जरुरी गोष्ट असते. शक्य होईल तेवढं प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी जे आहे ते पिणं टाळावं. प्रॉपर हायड्रेशन आहे की नाही हे कसं समजायचं? जर का आपलं युरिन म्हणजे लघवी जर का पेल येलो म्हणजे फिकट पिवळसर असेल तर आपलं जे काय हायड्रेशन आहे ते ओके आहे असं समजावं. पण जर का आपल्याला डार्क युरिन होतं आहे, तोंड कोरडं पडतं आहे, डोकं दुखतं आहे, थकवा जाणवतो, याचा अर्थ हे डिहायड्रेशनचे सिव्हिअर असे वॉर्निंग्स जे काही लक्षणं आहे ही दिसूपर्यंत पाणी डिले करू नये, म्हणजे ताणलेलं राहू नये. तांब्याच्या भांड्यातलं ओव्हरनाईट पाणी ठेवून सकाळी पिल्यानं त्रिदोष नियंत्रण म्हणजे वात, पित्त, कफ नियंत्रण राहायला मदत होते आणि बॉडीमध्ये कित्येक सिस्टमसाठी जे काय तांब्याचा जो आहे तो खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर इन्फ्यूज वॉटर जे आहे म्हणजे काही फळं आहेत ती कापून रात्रभर पाण्यामध्ये नाही का बॉटलमध्ये ठेवली आणि सकाळी ते पाणी पिलं, किंवा साधं म्हणजे अर्धा चमचा ओवा किंवा अर्धा चमचा जिरं किंवा अर्धा पाव चमचा दालचिनी किंवा धन किंवा सब्जा किंवा मेथी हे जर रात्री भिजवलं सकाळी पिलं तर त्याचा स्पेशली फायदा होतो. आता ओवा, जिरं हे जे काय आहे तर हे मेटाबॉलिझम किकस्टार्ट करण्यासाठी किंवा वेट कंट्रोल करण्यासाठी याचा फायदा होतो. दालचिनी आणि मेथी ह्याचा जो फायदा आहे तो बेसिकली शुगर कंट्रोल करण्यासाठी होतो. धण्याचं जे काय रात्रभर भिजवलेलं पाणी आहे ते शरीरातली उष्णता नियंत्रण करण्यासाठी फायदा होतो. आणि त्याचबरोबर सब्जा जे आहे ते उन्हाळ्यामध्ये किंवा उष्णता कंट्रोल करण्यासाठी स्पेशली सब्जा पाण्याचा चांगला फायदा होतो. त्याचबरोबर सकाळ जे आपण पाणी पितो त्यात रेग्युलर बेसिसवर एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण 20 ml आवळा ज्यूस हे पण पिलं तर ते फायदेशीर आहे. सूर्यास्तानंतर अनावश्यक पाणी पिणं टाळावं, कारण बऱ्याच लोकांमध्ये त्यामुळे काय होतं की रात्री जास्त वेळा लघवीला उठायची शक्यता असते आणि जरी रात्री तहान लागली तर ते तहानेपुरतंच कमीत कमी जेवढं आहे तेवढंच पाणी पिणं जरुरी आहे. सकाळी उठल्यानंतर मात्र तुम्ही 1 ग्लास 2 ग्लास तहान नसेल तरी पण पिऊ शकता, ज्यानं एक बॉडी डिटॉक्सला आणि तुमचे शरीरातली अशुद्धी क्लिअर व्हायला, पित्त कंट्रोल राहायला अशा बऱ्याच गोष्टींना फायदा होतो. आयुर्वेदानुसार पाण्याचं जे महत्त्व आहे किंवा वेळ काळाचं महत्त्व आहे ते असं सांगितलं आहे, अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजनेचे अमृतम वारी, भोजनांते विषप्रदम. म्हणजे अजीर्ण ज्यावेळी होतं, इनडायजेशन ज्यावेळी होतं त्यावेळी
कोमट पाणी हलकंसं थोडं 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 सिपसिप करून पिणं हे खूप चांगलं एक औषध आहे, जे बॉडीतले दोष बाहेर घालायला मदत करतं. पचनानंतर म्हणजे जेवल्यानंतर साधारणपणे 1 तासानं किंवा 1.5 तासानं जे काय पाणी पिणं आहे ते आपल्या शरीराला बल द्यायचं काम करतं. म्हणजे जेवणातून जे काही आपल्याला पोषकांश भेटलेत ते पोषकांश न्यूट्रिशन पूर्ण बॉडीमध्ये पसरवण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. जेवताना जे पाणी आहे ते चव आणि पचन करायला मदत करतं. पण जेवताना पाणी जास्तीत जास्त 1 ग्लास प्यावं. आपल्या जेवणामध्ये जर का ताक आहे किंवा वरण आहे किंवा इतर काही पातळ लिक्विड 1 ग्लासाच्या आसपास जर असतील तर चूळ भरण्या इतकंच जरी पाणी पिलं तरीही काफी आहे. जेवणानंतर लगेच पाणी पिणं, 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास काही लोक पितात जेवणानंतर, आणि बरेच लोक तर महाशय असतात की जे थंड पाणी पितात. तर हे 100% आपल्याला विषप्रदम असं म्हटलं आहे. पण जर का आपण जेवणानंतर भरपूर सारं पाणी पिलो आणि जर चुकून थंड पाणी पिलो तर अग्नी मंद होऊन जेवणाचं जे काय अजीर्ण होतं आणि अन्नरस योग्य रीतीनं तयार होण्याऐवजी आम तयार होतो आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी तयार होतात. जर मध्ये आधी आपल्याला तहान लागली आणि पाणी अवेलेबल नाही किंवा पाण्यापेक्षा बेटर ऑप्शन अवेलेबल आहेत तर ते आपण घेऊ शकतो, जसं की ताक, नारळ पाणी, फळं, ऊसाचा रस हेही मध्ये आधी आपण पाण्याच्या ऐवजी पण घेऊ शकतो. बऱ्याच वेळा वजन कंट्रोल करण्यासाठी मध्ये आधी ज्यावेळी आपल्याला किरकोळ भूक लागते तर बऱ्याच वेळा ती भूक नसते, ती तहाण्याची संवेदना असते, पण आपण स्नॅक्स शोधून ते खाण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळी हलकंसं 1 ग्लास पाणी बी पिलं शांत बसून तरी पण ती भूक थांबली जाते आणि ओव्हर इटिंग जे आहे, क्रेव्हिंग जे आहे ते थांबलं जातं. तर मित्रांनो, योग्य रीतीनं योग्य पद्धतीनं योग्य पाणी जर पिलं तर नक्कीच आपल्याला शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. थँक्यू.